सध्याच्या विद्यमान कृषी मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा कोर्टानं सुनावली होती. असं असताना त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्या जाते आणि त्यांना कृषी मंत्री पदावर कायम केल्या जातं. परंतु त्याच ठिकाणी सन्माननीय बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी किंवा इतर मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात उपोषण काय केलं, तर त्यांचं उपोषण सोडवल्या ते रुग्णालयात दाखल झाल्या त्यांना जिल्हा बँकेच्या पदावरनं अपात्र ठरवलं जातं. कारण दाखवलं जातं 1 वर्षाच्या शिक्षेचं कारण दाखवून. मला सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही जेलात जायला सुद्धा घाबरत नाही असं विधान बच्चू कडूंनी केलेलं आहे. त्यामुळं एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्यासाठी जो लढतो त्याच्यासोबत जर तुम्ही अशी छळवणूक करणार असाल तर हे योग्य नाही. याला आधुनिक आणीबाणी म्हणायचं का, असा माझा माननीय मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याचं उत्तर मिळेल.